तर 26 तारखेला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर होणार आहे 26 एप्रिलला. तर त्यासाठी बघा आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये आता जो या ठिकाणी टेक्निकली आणि एकदम असा नियोजन पद्धतीने अभ्यास करेल त्यालाच या ठिकाणी पोस्ट भेटणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? कसा आहे अभ्यास करून उपयोग होणार नाही. त्यासाठी बघा योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण फास्ट रिव्हिजन बघा, फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ तयार केलेली आहे बघा. यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याचसोबत जे काही लोकलची माहिती असेल ती सगळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ₹249 मध्ये पहा. बरोबर. शिपाई, हमाल, लिपिक या सगळ्या पदासाठी उपयुक्त असणार आहे. चालकसाठी सुद्धा मित्रांनो, तर लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा. ₹249 आपण बघा साधं चिकन जरी घेतलं तरी पण खर्च होतात पहा. बरोबर आहे की नाही? चिकनसुद्धा ₹260 किलो आहे पहा. समजायचं आपण चिकन खाल्लं. चला जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी मला जो काही पिवळ्या पट्टीवर आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला बघा ₹249 सेंड करा आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. आणि बघा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि इतर महत्त्वाच्या पी-डी-एफ आणि चालू घडामोडी रोजच्या रोज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्ही क्लिक करा त्या ग्रुपवर. तो ग्रुप जॉइन करा बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली आहे. तो जॉइन करून घ्या. भारतातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा बघा कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे? चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं बरोबर उत्तर मित्रांनो वरील सर्व. लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य या सर्वांना मित्रांनो रामसर स्थळाचा दर्जा या ठिकाणी प्राप्त आहे पहा. मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते? तर मूलभूत हक्कावर गदा आल्यास मित्रांनो उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये की कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाहीये? मित्रांनो सेवा कर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. हा कर मित्रांनो प्रत्यक्ष कर नाहीये पहा. काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे, परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे या प्रकारच्या बेरोजगारीला काय म्हणतात पहा? कोणत्या प्रकारची बेरोजगारी म्हणतात? तर मित्रांनो याला जर पाहिलं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक खुली बेरोजगारी असं म्हणतात पहा. काम करायची इच्छा पण आहे, ताकद पण आहे, परंतु काम उपलब्धच नाही. यालाच आपण खुली बेरोजगारी असं म्हणतात पहा. केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कुणी सुरू केलं होतं? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक यांनी चालू केलं होतं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवर. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वे कुठून कुठे धावली? पहिली प्रवासी रेल्वे एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. मुंबई ते ठाणे दरम्यान मित्रांनो पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. कुठं? मुंबई ते ठाणे. स्वामी विवेकानंद यांचे गुरु म्हणून कोणाला ओळखलं जायचं? चला द्या उत्तर. तर स्वामी विवेकानंद म्हणून यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना ओळखलं जायचं पहा. H2SO4 हे कशाचं रासायनिक सूत्र आहे? काय प्रश्न आहे? H2SO4 हे कशाचं रासायनिक सूत्र आहे? तर मित्रांनो हे सल्फ्युरिक ॲसिड ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो सल्फ्युरिक ॲसिडचं सूत्र आहे पहा. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागीय आयुक्त कार्यालयाअंतर्गत एकूण किती जिल्हे येतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा एकूण किती जिल्हे येतात? तर 8 जिल्हे येतात पहा. ऑप्शन क्रमांक डी 8 जिल्हे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? काय प्रश्न आहे पहा. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 27 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो मराठी मराठी राजभाषा दिवस म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे मराठी राजभाषा दिवस. मतदारांची सभा म्हणजे कोणती सभा होय? तर या सभेलाच ग्रामसभा असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. गावातील मतदारांची सभा म्हणजेच काय ग्रामसभा. आत्मचरित्र आणि लेखक यांची आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची पहा. तर कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण यांची पहा. झोंबी आनंद यादव. लक्षात ठेवा मित्रांनो झोंबी कोणाची? आनंद यादव यांची पहा झोंबी. त्याच्यानंतर आहे मित्रांनो ज्वाला आणि फुले प्रकाश आमटे हे चुकीचं आहे पहा. अंतर्यामी सूर गवसला श्रीनिवास खळे हे सुद्धा बरोबर आहे. ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा.
तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा Google पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहेत? बघा काय प्रश्न विचारलाय. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहेत? तर केशवसूत आहेत. ऑप्शन क्रमांक क. केशवसूत आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. फकीर या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो फकीर या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे. ऑप्शन क्रमांक क. अण्णाभाऊ साठे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं जैविक खत भात शेतीसाठी वापरलं जातं? तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे नीलहरित शैवाल. लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे काही जैविक खत आहे मित्रांनो, हे भात शेतीसाठी वापरलं जातं. नीलहरित शैवाल. टिंबटिंब हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजली जाते. मित्रांनो कोणतं तंत्र वापरून? सोनार. ऑप्शन क्रमांक अ. सोनार तंत्रज्ञान. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर प्रकाशीय तंतू खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहेत पहा. तर मित्रांनो प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर प्रकाशीय तंतू आपल्याला आधारित आहेत पहा. मॅग्नेशियमची संयुजात 2 आहे तर क्लोरीनची 1 आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईडचं आपल्याला सूत्र विचारलंय. तर मित्रांनो लक्षात ठेवा MgCl2 हे काय पहा मॅग्नेशियम क्लोराईडचं काय पहा रेणूसूत्र आहे पहा. समजलं रेणूसूत्र. इसवी सन 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण काय होतं? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो की गायीच्या आणि डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग हे काय मित्रांनो 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण होतं पहा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? काय प्रश्न आहे? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर राजाराम मोहन राय यांनी. ऑप्शन क्रमांक ड. राजाराम मोहन राय यांनी केली होती पहा. जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता. तर मित्रांनो पहा या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत पहा. रँड आणि आयस्टरचा खून कोणी केला होता? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणी केला होता? चाफेकर बंधूंनी केला होता पहा. या ठिकाणी पहा चाफेकर बंधूंनी केला होता. अभिनव भारत. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे मित्रांनो अभिनव भारत ही कोणी स्थापन केली होती? तर विदा सावरकर यांनी अभिनव भारत. समजलं? त्यानंतर हे पहा न्यायाधीश जॅक्सनचा खून कोणी केला होता? तर मित्रांनो कोणी केला होता? अनंत लक्ष्मण कानरे यांनी केला होता. आणि कर्झन वायलीचा खून कोणी केला होता? तर कर्झन वायलीचा खून केला होता मदनलाल धिंगरा. ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर होईल. समजलं मदनलाल धिंगरा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते? तर यशवंतराव चव्हाण. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब. यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते पहा. भारतीय संविधानामधील खालीलपैकी कोणतं कलम हे मुलामुलींना निशुल्क आणि सक्तीचं शिक्षण देण्यास कबूल करतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा कलम 45. कोणते पहा कलम 45 हे मुलामुलींना निशुल्क आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं कबूल करतं. कलम 45. भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत विवाद कोण सोडवतो? बघा विवाद कोण सोडवतं? तर कोण सोडवतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ. सर्वोच्च न्यायालयाचं बरोबर आहे पहा. लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय.
लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचं एकमेव विमानतळ कोणत्या बेटावरती स्थित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, अगत्ती बेट. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक बी अगत्ती बेट याचं बरोबर उत्तर आहे. पहा, भारतामध्ये राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक लांबी असलेलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने आपल्याला विचारामध्ये घ्यायची आहेत. पहा, तर मित्रांनो लक्षात ठेवा, खालील विधाने विचारात घ्यायची. कोणती विधानं चुकीची आहेत आपल्याला विचारलं आहे. तर विधानसभा हे कायमस्वरूपी सभागृह हे चुकीचं विधान आहे मित्रांनो. विधानसभा हे वरिष्ठ सभागृह हे सुद्धा चुकीचं आहे. आणि मित्रांनो विधानसभा सदस्याचे वयाचे 30 वर्ष म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा, समजलं उत्तर. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? तर गोंदिया. ऑप्शन क्रमांक क, गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खालील माहितीवरून खडक समूहाचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. पहा, तर संपूर्ण भंडार गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा काही भाग यामध्ये हे पहा, साकोली, त्याच्यानंतर संसर मालिकेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक ही बरोबर. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर साधारण कालखंड 400 कोटी वर्षांचा. किती? 400 कोटी. आणि महाराष्ट्रामध्ये 10.5% क्षेत्र याने व्यापलेलं आहे. तर मित्रांनो हे जर खडक पाहिला तर मित्रांनो हा कोणता खडक आहे? कडप्पा. कटप्पा म्हणतात नाही तर मित्रांनो कडप्पा प्रणालीचा खडक आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये कोयना प्रकल्पाला टिंबटिंब महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, काय म्हणतात? शिवसागर म्हणतात मित्रांनो. बघा, कोयनाला काय म्हणतात? शिवसागर. केंद्रीय रेशीम मंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बंगळुरूमध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. भारतामध्ये दर किती वर्षांनी व्याघ्राची गणना केली जाते? द्या उत्तर. वाघ किती वर्षांनी मोजले जातात मित्रांनो? तर 4 वर्षांनी मोजले जातात. पहा, भारताची अर्थव्यवस्था देशाला मागे टाकून जगातील 4थी अर्थव्यवस्था बनली आहे. तर मित्रांनो कोणत्या देशाला मागे टाकून 4थी बनलेली आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक डी, जपान. जपानला बनलेली. पहा, खालीलपैकी कोणतं ज्योतिर्लिंग नाही? पहा, तर हरिद्वार नाही. पहा, रामेश्वर, श्रीशैलम आणि त्र्यंबकेश्वर मित्रांनो हे ज्योतिर्लिंग आहेत. पहा, पूर्व खानदेश जिल्हा कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर 1906 मध्ये स्थापन झाला. पहा, लक्षात ठेवा मित्रांनो 1906 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध त्रिमूर्तीपैकी एकाचं नाव नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, बालमुरली कृष्ण याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी, बालमुरली कृष्ण. खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये राज्यांची मांडणी पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य क्रमाने केली जाईल? तर नागालँड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र हे याचं काय? पहा, योग्य उत्तर आहे. पहा, नेक्स्ट आहे. पहा, खालीलपैकी आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो. योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पहा या ठिकाणी अमेरिकेकडून आपण कोणतं विमान घेतलेलं आहे? म्हणजे अमेरिकेचं कोणतं विमान आहे? तर F-16. मित्रांनो लक्षात ठेवा, F-16 हे कायचं आहे? अमेरिकेचे. पहा, रशियाकडून आपण बघा, आपल्याला माहिती आहे रशियाकडून काय घेतलेले आहे आपण? तर मित्रांनो लक्षात ठेवा, रशियाकडून आपण घेतलेलं आहे MiG-29. फ्रान्सकडून काय घेतलेलं आहे मित्रांनो? तर फ्रान्सकडून घेतलेले तर राफेल. मित्रांनो काय घेतले? राफेल. आणि भारताचं बघा तेजस. समजलं? संगणकामध्ये कॅश मेमरी ही कशी असते? तर मित्रांनो ही कशी असते? तात्पुरती मेमरी असते. ऑप्शन क्रमांक डी, तात्पुरती मेमरी असते. पहा, तलावाच्या वरच्या पृष्ठभागामध्ये बर्फात गोठलेल्या असताना तळाशी असलेल्या पाण्याचं तापमान साधारण किती असतं? पहा, बघा तलावाचा जो काही वरचा भाग असतो ते पूर्णपणे बर्फाने गोठलेला असतो. म्हणजे वरती पूर्ण बर्फ असतो, परंतु त्याखाली पाणी असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा मासे आपल्याला पाहायला भेटतात. तर त्यामध्ये 4 डिग्री सेल्सिअस आपल्याला या ठिकाणी तापमान पाहायला मिळतं. पहा, किती? 4 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्या कलमामध्ये दिलं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 21. लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये जीविताचे आणि तर कलम 21 मध्ये मित्रांनो हे दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी, कलम 21. नेक्स्ट आहे बघा, ॲपिकल्चर म्हणजे काय? ॲपिकल्चर म्हणजे काय? तर मित्रांनो मधमाशी पालनाला काय म्हणतात? ॲपिकल्चर असं म्हणतात. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मागील कुंभमेळा कोणत्या वर्षी झाला होता?
2015 मध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा 2015. काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणतं? काझीरंगा. तर मित्रांनो हे आसाममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक बी आसाम. पुढचा प्रश्न आहे पहा. उत्पादनानुसार जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनी कोणती आहे? तर मित्रांनो कोणती आहे? तर टोयोटा आहे पहा, लक्षात ठेवा टोयोटा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड कोणता होता? पहिला गड होता मित्रांनो तोरणा किल्ला. लक्षात ठेवा तोरणा किल्ला. नेक्स्ट आहे मित्रांनो, राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? तर बघा लोकसभेचे सदस्य, त्याच्यानंतर जर पाहिलं तर राज्यसभेचे सदस्य असतात. बघा लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, आमदार, खासदार हे याचं निवडून देत असतात बघा. समजलं? 30 डिसेंबर टिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. तारीख सांगा. आता या ठिकाणी तारीख विचारली. 30 डिसेंबर 1906. लक्षात ठेवा 30 डिसेंबर 1906 रोजी काय झालं होतं? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. डॉट्स हा जी काही उपचार पद्धती आहे, कोणत्या रुग्णासाठी बघा डॉट्स. तर मित्रांनो क्षयलाच काय म्हणतात? टीबी. तर मित्रांनो डॉट्स हे काय पहा? टीबीसाठी पहा. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू करता येत नाही? तर अवर्षणग्रस्त जर परिस्थिती झाली तर त्यावेळेस आणीबाणी लागू करता येत नाही पहा. सारनाथ या ठिकाणी मित्रांनो गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं होतं. तर सारनाथ हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो सारनाथ कोणत्या राज्यामध्ये आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो हे उत्तर प्रदेशमध्ये पहा. ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.